CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली आहे। CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। 1161 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि शिक्षण फक्त या भरतीमध्ये 10वी पास लागते। 10वी पासवर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। आणि फॉर्म भरणे चालूच आहे। या भरतीचे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 3 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो CISF भरतीमध्ये तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी असणार आहे, ग्राउंड तुमचं असणार आहे यामध्ये सर्वात अगोदर, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पासिंगचा जर विचार केला पेपरमध्ये तर तुम्ही जर SC ST आणि OBC कॅटेगरीचे असेल तर 33% पासिंग ठेवण्यात आले आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी UR कॅटेगरी EWS कॅटेगरीचे असाल तर पासिंग यामध्ये 35% ठेवण्यात आलेली आहे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। उंची किती आहे, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय, ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे यामध्ये। तर ते ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, कोणकोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, ठीक आहे। CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे 1161 जागांसाठी भरती चालू आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली मुली फॉर्म भरू शकता फक्त 10वी पासवर, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांसाठी। आणि तुम्ही जर OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही, ठीक आहे। आणि तुमचं जर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन। CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये कोणकोणते पद आहे तर पहा, कॉन्स्टेबल कुकचं पद आहे, यामध्ये 493 जागा आहे। कॉन्स्टेबल कॉबलरचं पद आहे 9 जागा, कॉन्स्टेबल टेलरचा आहे 23 जागा, कॉन्स्टेबल बार्बरचा 199 जागा आहे, कॉन्स्टेबल वॉशरमनचा आहे 262 जागा, कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे 152 जागा आहे, कॉन्स्टेबल पेंटरचा आहे 2 जागा, कॉन्स्टेबल कार्पेंटरचा आहे 9 जागा, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा आहे 4 जागा, कॉन्स्टेबल माळीचा आहे 4 जागा आहे, कॉन्स्टेबल वेल्डरचा 1 जागा, कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकलचा 1 जागा आहे, कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंटचा आहे तर 2 जागा, तर 1161 जागा यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे 10वी पासवर आपल्याला जे आहे कॉन्स्टेबल स्वीपर पदामध्ये फॉर्म भरता येते आणि बाकीच्या पदामध्ये 10वी पास आणि ITI वर फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं आपण CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा ट्रेड टेस्ट असणार आहे ते सुद्धा सांगणार आहे, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीची, ठीक आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंची किती लागते तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि जनरल कॅटेगरीचे असाल तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर उंची लागते। 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली या ठिकाणी भरली पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 162 सेंटीमीटर उंची लागणार आहे, 162.5 सेंटीमीटर। महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची यामध्ये लागणार आहे। 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, तर एवढी यामध्ये उंची लागते। आणि त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे यामध्ये तर 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला 6.5 मिनिटाच्या अंदर मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते या ठिकाणी रनिंग या ठिकाणी पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे। आणि ज्यांना सुद्धा जास्त टाइम लागला तर त्या विद्यार्थ्यांना फेल सुद्धा केलं जाणार आहे, अपात्र सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड एक लक्षात ठेवा। तर आपल्याला जे 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आणि चांगला टाइम या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी देण्यात आलेला आहे, ठीक आहे। तर चांगला यामध्ये त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या 800 मीटर रनिंग या ठिकाणी पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पास असणार आहे।
आणि ज्या पण महिला उमेदवारांचा जो 800 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा या ठिकाणी 4 मिनिटाच्या वरती गेला तर महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे, तर चांगला या ठिकाणी टाईम आहे। तर ज्यांची सुद्धा प्रॅक्टिस नसेल तर आतापासून तयारी या ठिकाणी चालू द्या, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये आपला टाईम या ठिकाणी बरोबर येणार आहे आणि चांगली जी आहे हे भरती आपल्यासाठी निघून आलेली आहे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आपलं ग्राउंड झाल्यानंतर यामध्ये काय असणार आहे, आपलं ग्राउंड झाल्यानंतर या CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर पहा यामध्ये तुम्ही ज्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला, जसं तुम्ही या ठिकाणी सफाईगारमध्ये फॉर्म भरला, तुम्हाला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे रूमची। ठीक आहे, एका रूममध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे आणि तिची आपल्याला नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। तुम्ही जेवढी नीटनेटकेपणाने साफसफाई केली तर तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे। आणि तुम्ही जर चांगलं या ठिकाणी काम केलं नाही तर फेल सुद्धा केला जाऊ शकते, अपात्र सुद्धा या ठिकाणी केलं जाऊ शकते। ठीक आहे, त्या अशा प्रकारे जे हे व्यावसायिक चाचणी असते म्हणजे ट्रेड टेस्ट अशा प्रकारे असते। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे कुकचं सुद्धा यामध्ये पद आहे। तुम्ही जर कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे, एका रूममध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे आणि एका रूममध्ये तुम्हाला जे स्वयंपाक करून त्यांना दाखवावं लागणार आहे। पाचक पदार्थ, पोळी झालं, भाजी झालं, त्याचबरोबर जे पोहे झालं, शिरा झालं, ठीक आहे, त्याचबरोबर मिक्स भाजी, हे काही आयटम त्या ठिकाणी तुम्हाला बनवून दाखवावं लागणार आहे। ज्यांनी सुद्धा चांगला स्वयंपाक केला तर त्यांना चांगले मार्क त्या ठिकाणी पडणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पास त्या ठिकाणी केलं जाणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची हे ट्रेड टेस्ट असणार आहे आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपलं काय असणार आहे यामध्ये, तर लेखी परीक्षा असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, तर पेपर जे आहे हा 100 मार्काचा असणार आहे। लक्षात ठेवा ना, परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक तर हिंदी व्याकरणचे विचारले जाणार आहे। म्हणजे दोन पार्ट त्या ठिकाणी असणार आहे, एक तर इंग्रजी व्याकरण किंवा हिंदी व्याकरण, ह्या दोनपैकी आपल्याला एक निवडायचं आहे। तुम्हाला हिंदी व्याकरण निवडायचं असेल तर हिंदी व्याकरणवर टिक करू शकता, हिंदी व्याकरणच येणार आहे। इंग्रजी ग्रामर तुम्हाला घ्यायचं असेल, इंग्रजी ग्रामरवर टिक केलं तर इंग्रजी ग्रामरच या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे पेपर आहे। जसं SSC GDचा जर तुम्ही सिलेबस पाहिला तर तसा सिलेबस ह्या CISF भरतीत आहे। तर यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, असा 100 मार्काचा हा पेपर असतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपल्याला जे 100च्या 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून यायचं, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते या ठिकाणी मायनस झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर तुम्हाला 100च्या 100 प्रश्नावर टिक करून या ठिकाणी यायचं आहे। ठीक आहे, तुक्के वगैरे सुद्धा आपल्याला मारायचे, यामध्ये जे आले नाही आपल्याला ते तुक्के मारून द्यायचे आणि तुम्हाला 100ही आले नाही, ज्यांना आता समजून द्या ज्यांचा अभ्यास नसेल तर 100 या ठिकाणी टोल मारून आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं जे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा हा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की ही भरती चालूच आहे। 3 एप्रिल 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।